आपण राजीनामा देत अशी काहीतरी बातमी प्रसारित होत आहे, याबद्दल काय सांगणार? काल जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडी पार यामध्ये आपल्या लोहारा तालुक्याला पक्ष आदेशाप्रमाणे सभापतीपद जे शिवसेनेच्या वाट्याला एक सभापतीपद आलेलं आहे ते आपल्या या लोहारा तालुक्याला मिळालेलं होतं. तसा आदेशही पक्षाकडनं आलेला होता. संपर्क प्रमुख राजन साळवी साहेब यांच्याकडे तसा तो लेखी आदेश देखील होता. परंतु आपल्या लोहारा तालुक्याचं मतदान हे विधानसभा क्षेत्रातील सर्व नेत्यांना पाहिजे असतं, परंतु लोहाऱ्यामध्ये इथल्या एका नेतृत्वाला संधी मिळावी किंवा लोहारा तालुक्याला संधी मिळावी, लोहारा तालुक्याचं सभापतीपद यांना चालत नाही, मतदानाला मात्र लोहारा तालुका लागतो. अशा पद्धतीची एक कुठेतरी भूमिका मला त्या ठिकाणी जाणवली. आणि सभापतीपदाच्या अवघ्या 10 मिनिटाच्या अगोदर आदेश येऊन देखील 10 मिनिटाच्या म्हणजे फॉर्म 1 वाजता भरायचा आहे, 12:40 आपल्याकडे आदेश आहे, व्हीप काढलं आमचं नावचं आणि त्याच्यानंतर नाव बदललं जातं. मग इतका त्रास नेमकं कशाचा आहे ते कुठंतरी लोहारा तालुक्यानं आत्मसात करणं किंवा ते बघणं गरजेचं आहे. आज त्या ठिकाणी काहीच आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांनी असा ड्रामा केला की बाबा कळमला द्या. आज कळमला 2 सभापतीपदं दिली. पहिल्यांदा सांगितलं इकडं तुम्हाला आम्ही उपाध्यक्ष दिले, सभापती देता येत नाही. पण पक्षातील आदेश असेल, त्यांचा आदेश क्लिअर होता की सभापतीपद लोहाऱ्याला ह्या नावाला आपल्याला द्यायचे स्वर्णात. माझ्या नावाला तिथे विरोध झाला. माझ्या नावाला किती जणांनी विरोध केला? 2-3 फक्त. बरं ठीक आहे म्हणलं, मी माघार घेतो. मग आमचे जिल्हा प्रमुख मोहन पोनेरे साहेब आहेत, त्यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्य झाली. मी म्हणलं त्या ताईला द्या सभापतीपद, पण लोहारा तालुक्याचं सभापतीपद हे कुठं सुद्धा आपण जाऊ देऊ नका. कुठेतरी पक्षामध्ये गैरसमज तयार करून हे आपल्या तालुक्याला मिळालेलं सभापतीपद हे केवळ अंतर्गत कुरघोडीमुळं आपल्या लोहारा तालुक्याचं पद गेलेलं आहे. आणि उमरग्यातून एकच पद आहे शिवसेनेला आणि लोहारा तालुक्यातून 2 सदस्य आहेत. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी तरी बी न्याय मिळत नाही, याबद्दल काय बोलणार? लोहारा तालुक्यातून 2 सदस्य जिल्हा परिषदला निवडून आलेत आणि तिकडून एकच आलेलं आहे. आणि आज जे आपल्या लोहारा तालुक्याला जी संधी मिळाली होती सभापती पदाची, ती संधी कुणाला गेली? ते मुळात शिवसेनेचे आहेत का? ह्या बी गोष्टी कुठेतरी बघणं गरजेचं आहे. दुर्दैव आहे की हे लोक दुसरं नाव सुचवतात. त्यांना वाटत नाही की लोहारा तालुक्यामध्ये एक नेतृत्व घडावं, लोहारा तालुक्यामध्ये एक चांगली राजकीय पद यावी. लोहारा तालुका हा पहिल्यापासून वंचितच ठेवायचं काम काही लोकांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीमध्ये त्यांची तयारी चालली आहे सगळी. कालच्या ह्याच्यामुळे मला सगळा पिक्चर क्लिअर झालेला. मी काय थांबणारा माणूस मीही नाही. 100% मी पक्षश्रेष्ठीयांकडे माझा राजीनामा लवकर सुपूर्द करणार आहे आणि मुख्य नेते शिंदे साहेबांना भेटून पूर्ण वस्तुस्थिती काय होती ही 100% मी त्यांना मांडणार आहे. कारण जर असं चालत असेल तर ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, 10,000च्या आसपास मतदान पडलंय, तालुका आज माझ्याकडे वेगळ्या नजरेनं बघतोय, सरकार आपलं आहे, त्या सगळ्या गोष्टीकडनं बघतोय. मी माझ्या तालुक्याला न्याय कसा द्यायचा ह्या बी गोष्टी आहेत. बरं, तालुक्यासाठी सभापतीपद आम्ही आमची ताकद वापरून आणलं होतं ना. निदान तुम्ही आनंद पाटलाला विरोध आहे, मोहन पोनुरे साहेबांना द्या म्हणायचं होतं. पण तालुक्याला आलेलं पद काय गेलं? त्या तालुक्यातील मायबाप जनतेनं सगळ्यांनी विचार करायची कुठेतरी वेळ आलेली आहे. शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार ज्ञानराजे चौगुले साहेब यांचा पराभव झाला. त्याच जिल्हा परिषद त्याच मतदारसंघातून आपण 3,594 मताधिक्य घेऊन निवडून आलो. ह्या बी गोष्टी पक्षश्रेष्ठींनी बघणं गरजेचं होतं. ज्या मतदारसंघामध्ये आपल्या आमदारांचा पराभव झाला त्या मतदारसंघातून आपण त्याच्याच आसपासच्या मताधिक्यानं आपण निवडून आलो होतो. मग कॅपेबल का नव्हतो? मग कुठेतरी ह्या ठिकाणी लोहारा तालुक्याबद्दल वेगळं राजकारण शिस्त आहे हे 100% खरं. लोहारा तालुक्याचं पद कट झालं.
हे लक्षात घ्या. आनंद पाटील सोडा, दुसऱ्याला द्यायचं. आणखीन एक सदस्य माझे निवडून आलेले आहेत ना आमच्या सोबतचे, त्यांना द्यायचं. माझी काही हरकत नव्हती. मी त्या ठिकाणी बोलून दाखवलं होतं की मला नाही तर नाही, त्यांना दिलं तरी माझी काही अडचण नाही, हे देखील बोललो होतो. पण कुठंतरी चुकीच्या पद्धतीचा मेसेज पक्षश्रेष्ठीयांपर्यंत दिला आणि लोहारा तालुक्याला परत एकदा काही लोकांनी वंचित ठेवण्याचं काम केलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.